आपल्याला विनंती करू इच्छितो की मागेवर बसलेल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी तर खुर्चीवर येऊन बसावं. अशा खुर्च्या रिकाम्या राहणं बरं दिसणार नाही. दुसरं मी आज आपल्याला सांगू इच्छितो, आमचे नेते शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख म्हणजे शेतकरी कामगारासाठी चिटणीस, जसं चीन किंवा रशियामध्ये चिटणीस म्हणतात सगळ्यात प्रमुख कोण असणाऱ्या ना, ते आमचे चिटणीस जे आहेत जयंतराव पाटील यांचे आजोबा नारायण नागू पाटील 1925 साली आमदार होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून दलित चळवळीला आणि दलितांना न्याय मिळण्याकरता त्यांनी सत्याग्रह केले. आणि 19 स्वातंत्र्य झाल्यापासून 52 पासून ते जवळजवळ 40 वर्षे यांचे काका दत्तू नारायण पाटील आपले दत्ता पाटील 40-45 वर्षे आमदार होते. आमच्या जयंतभाईंचे वडील 10-15 वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. यांच्या भगिनी 10 वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. यांच्या मिसेस जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. आपल्या समाजातील उपेक्षित, शोषित, दलित, गरीब ज्यांना आवाज नाही अशा लोकांना न्याय देण्याची भूमिका शेतकरी कामगार पक्षाची. आमच्या पक्षातले नेते उद्धवराव पाटील असतील, ND पाटील असतील, DB पाटील असतील, नंतर किल्लेदार असतील, अण्णासाहेब गव्हाणे असतील, शेषराव देशमुख असतील, हे सगळी जी मंडळी महाराष्ट्रातली होती त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. ज्यांच्या आजोबांनी बाबासाहेब आंबेडकराबरोबर चळवळ निर्माण केली आणि दलितांना हक्क मिळवून दिला, अशा त्यांचे हे सुपुत्र म्हणजे त्यांचे नातू नारायण नागू पाटलाचे, ज्यांनी 1947 साली जेधे मोरे भाई जेधे मोरे, आणखीन कोण, नारायण नागू, आणखीन कोण, धुळप कारखानीस, कृष्णराव धुळप, या सगळ्या लोकांनी शेका पक्ष स्थापन केला. जो कष्टकरी आहे, जो राबतो आणि लोकांना जगवतो, असा हा शेतकरी कामगार पक्ष. त्यांचे हे आमचे नेते आहेत आणि यांनी स्वतः एवढा विकास केलेला आहे. आपल्या माहितीकरता सांग, या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या वतीनं दीप प्रज्वलन होत आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बुलंद आवाज आमचे भाई जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. तसेच आपल्या या लोहा कंधार विधानसभेचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्री श्यामसुंदर शिंदे साहेब व त्यांच्या सौभाग्यवती शेतकरी कामगार पक्षाचा बुलंद आवाज, ज्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर ज्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, अशा आमच्या नेत्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदेताई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर येऊन बसायचं आहे. आपल्यासाठी जागा आरक्षित केलेली आहे. सर्व उभा टाकलेल्या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण या ठिकाणी कृपया आपण चेअरवर येऊन बसायचं आहे. खुर्च्या भरपूर रिकाम्या आहेत, पब्लिक भरपूर आहे, पण आजूबाजूला थांबलेली आहे. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर येऊन बसायचं आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी सभेचं 2 मिनिटं या ठिकाणी दीपप्रज्वलन झाल्याच्या नंतर आपल्याला सत्कार जास्त घ्यायचे नाहीत. खूप वेळ झालेला आहे, ऊनही भरपूर आहे. आम्हाला जाण आहे आपली या ठिकाणी विराट या ठिकाणी सभा आपल्या या लोहा कंधार मतदारसंघातील शिंदे कुटुंबावर प्रेम करणारी सर्व ही जनता, या जनतेचा नक्कीच या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. या सर्वांचं पाठबळ देण्यासाठी, या शिंदे कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी आपल्या आल्याबद्दल आपण सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील साहेब यांचा सत्कार सन्मान विलासदादा गजवारे, हे सर्व मंडळी, शेरूभाई, प्रदीप पाटील, या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपले शेतकरी कामगार पक्षाचा बुलंद आवाज भाई जयंत पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान, यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ही लोहा कंधारमधील जनता ही सर्व मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी ताईंच्या पाठीमागे देणार आहात.
महाराष्ट्राचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांना मी वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे जीवाभावाचे कार्यकर्ते आणि सहकारी, ज्यांनी आशाताई श्यामसुंदरजी शिंदे आणि विद्यमान आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांचा मागच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या बरोबरीने खंबीरपणे निष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलं आहे, ज्यांच्यामुळे आजची ही सभा असे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले आहेत, त्यांचा आणि शिंदे कुटुंबावर विश्वास ठेवलेला, शिंदे कुटुंबावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सर्व माता भगिनींना आणि बंधूंचा मी आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांना नमस्कार करते. आमच्या आईवडिलांना, ज्यांच्यापासून पुरोगामी विचारसरणीचा आणि निस्वार्थ समाजकार्याचा वारसा मिळाला, अशा कैलासवासी माननीय दगडोजी पाटील शिंदे आणि माननीय गोविंदराव पाटील चिखलीकर यांचं इथे मी आवर्जून स्मरण करते आणि त्यांना वंदन करते. आजपासून जवळपास 5-6 वर्षांपूर्वी श्यामसुंदरजी शिंदे आणि आशाताई शिंदे यांनी त्यांची जन्मभूमी लोहा कंधार याच्या विकासाचा विडा उचलला होता आणि तेव्हापासून दररोज त्यांनी फक्त मतदारसंघाच्या विकासाची स्वप्न पाहिली आहेत आणि त्यांची पूर्तता कशी करता येईल ह्याच्यासाठी ते झटत राहिले आहेत. पण जवळपास 45 वर्षांपूर्वी शिंदे साहेबांनी देशसेवेचा आणि समाजसेवेचा हा प्रवास खरा सुरू केला होता आणि तेव्हापासून त्यांच्या सहचारिणी आशाताई शिंदे यांनी त्यांची खंबीरपणे अमूल्य अशी साथ दिली आहे. राष्ट्रीय नेतृत्व असल्यापासूनच नाही तर शिंदे साहेबांचं आणि आशाताईंचं वैयक्तिक जीवनच एक समाजकार्याचं मूर्तिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे आणि ह्याचा आम्हा सर्व कुटुंबियांना आणि कार्यकर्त्यांना नेहमी खूप अभिमान वाटतो. राजकारणाची व्याख्या मागच्या काही दशकांमध्ये राजकारणाची परिभाषा बदलली आहे, परंतु मी तर आवर्जून सगळ्यांना आठवण करून देते की खरा नेता तो ज्याला कधीही बेझिजकपणे आपण हक्काने हाक मारू शकतो, ज्याच्यासमोर आपण आपल्या अडीअडचणी मांडू शकतो, ज्याच्या अस्तित्वाने आपल्याला भीती नाही तर मनाला धीर येतो, मनाला बळ येते, ज्यांना बेधडकपणे आपण कुठलेही प्रश्न विचारू शकतो आणि ज्यांचं ध्येय हे वैयक्तिक विकासाचं नाही तर पुढच्या पिढ्या लक्षात ठेवील अशा समाजाच्या कार्याचं आहे. आणि हे नेतृत्व आशाताईंचं आपण मागच्या 5 वर्षात शिंदे साहेबांचं आपण पाहिलं आहे, ऐकलं आहे आणि फार जवळून अनुभवलंही आहे. आई आपलं मूल जसं कोणाच्याही हातात सोपवत नाही तसा हा मतदारसंघ आशाताई कोणाच्याही हातात सहजपणे सोपवणार नाहीत. आत्तापर्यंत एक सक्षम गृहिणी, एका धडाडी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या सहचारिणी, उच्च शिक्षित मुलांच्या आई आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भूमिका अतिशय उत्कृष्टपणे निभावत आलेल्या आहेत आणि ज्यांच्या कार्यामुळं मागच्या अवघ्या 4-5 वर्षांमध्ये 5-6 वर्षांमध्ये त्यांचं फक्त महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नाही तर देशाच्या वर्तुळात सन्मानाचं स्थान त्यांनी प्राप्त केलं आहे. अशा ह्या आशाताई शिंदे आज त्यांच्या मायेचं पांघरून घालायला मतदारसंघावरती आणि लोहा कंधार मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्या महिला आमदार होण्याच्या मैदानाच्या शर्यतीत आज उभ्या आहेत. त्यांना तुमची अशीच साथ लाभेल, त्यांचा विजय होईल याबद्दल मी निश्चित आहे, कारण की त्यांचा मार्ग सत्याचा आहे, लोकशाहीचा आहे, धर्मनिरपेक्षतेचा आहे, गोरगरिबांचा प्रश्न सोडवण्याचा आहे आणि अशा विचारांसमोर आणि अशा कर्तृत्वासमोर कधीच कुठलाही विरोधक टिकलेला नाही. माझ्या स्वतःच्या कार्याची, अनुभवाची आणि वैयक्तिक एवढी उंची नाही की मी माझ्या वडीलधाऱ्या विरोधकांबद्दल काही बोलावं, परंतु लोहा कंधार मतदारसंघामधील एक सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिक म्हणून मी नक्कीच तुम्हा सगळ्यांना विचार करायला लावते आज की तुम्ही शिंदे साहेब आमदार झाल्यापासून मागच्या 5 वर्षात त्यांनी काय विकास कामं केली आहे, त्यांच्या विकासाचा आढावा घ्यावा. गावोगाव तांड्यांवरती काय विकास कामं झालेली आहेत, लोकांची वैयक्तिक किती मदत केली आहे त्याचा आढावा घ्यावा. आशाताई शिंदे यांचा मागच्या 5 वर्षात जो दररोजचा जनसंपर्क राहिला आहे, प्रत्येक हाकेला त्यांनी जी साथ दिली आहे त्याचा तुम्ही विचार करावा. आणि त्याच्या पूर्वी 15 वर्षे आमदार असलेल्या व्यक्तींनी मतदारसंघाचा काय विकास केला आहे
ह्याचाही तुम्ही विचार करावा आणि तेव्हाच आपला पुढचा नेता निवडावा आणि मतदारसंघाच्या पुढच्या विकासाच्या वाटचालीची दिशा ठरवावी. शिंदे साहेबांनी आणि आशाताईंनी केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळालीच असेल, पण माझे आई वडील म्हणून त्यांच्या कामाची मी नक्कीच यादी अधिकाराने आणि अभिमानाने सांगू शकते. आणि ती म्हणजे काही उदाहरणं मी तुम्हाला देते की अतिशय भव्य आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असं कंधार आणि लोहा 2 ठिकाणांमध्ये जिल्हा उपरुग्णालय जे बांधलेलं आहे. जवळपास 66 कोटी आणि 14 कोटींचे जिल्हा उपरुग्णालय आहेत. अंतर्गत रस्ते आणि शहरांमध्ये रस्ते जवळपास 500 कोटींचे रस्ते आहेत. 500 कोटी. त्या व्यतिरिक्त तलाठी निवासस्थान ह्याचं बांधकाम किंवा अदर सार्वजनिक ठिकाणांची बांधकामं जवळपास 20 ते 30 कोटींची कामं आहेत. धान्यांच्या गोडाऊनांचे जवळपास 20-30 कोटींचे कामं आहेत. यादी फार मोठी आहे, कर्तृत्व खूप मोठं आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर शिंदे साहेबांचं आणि आशाताईंचं हे काम आहे मागच्या 5 वर्षात. आता तात्पुरता उथळ आपल्यापुरता, आपल्या जातीपुरता, आपल्या धर्मापुरता, फक्त आपल्या गावापुरता विचार करून चालणार नाही. तर प्रत्येकाने विचार करायचा आहे आपल्या फक्त आणि फक्त मतदारसंघाच्या विकासाचा, तरुणांच्या रोजगाराचा, शेतकऱ्यांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, मतदार बंधू भगिनींच्या सक्षमीकरणाचा, माता भगिनींच्या आरोग्याचा, लोकशाहीच्या मूल्यांचा आणि गोरगरिबांच्या आणि बहुजनांच्या सन्मानाचा. आणि जो उमेदवार या सर्व गोष्टींचा विचार करून लोकांसाठी आणि फक्त लोकांसाठी काम करेल त्यालाच आपला पुढचा आमदार होण्याचा हक्क आहे असं मला वाटतं. शेवटी माझ्या भाषणाचा निरोप घेताना, समारोप घेताना मी आपणास एक नम्र आणि आग्रहाची विनंती करते की आपण या बहिणीला, आपल्या आईला, आपल्या मातेला, आशाताईंना प्रचंड बहुमताने निवडून येऊन आपला प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधानसभेत पाठवावं आणि एक इतिहास घडवावा. आणि ह्या इतिहासात म्हणजे तुमचं सहकार्य राहील. प्रचंड बहुमताने निवडून महाराष्ट्र विधानसभेत पाठवावे आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात. त्यांना आपली खंबीर साथ अशीच राहावी अशी मी तुमच्याकडे नम्र विनंती करते. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना आणि तुमच्या घरच्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई. या ठिकाणी आपल्या या लोहा कंधारमध्ये आपल्याला वाटत होतं की या ठिकाणी या एका महिलेनं, ताईनं आमचं या ठिकाणी इतका घोंगावट पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलेलं आहे आणि विकास काय असतो हा दाखवलेला आहे. एक महिलेची ताकद काय असते दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमच्या ठिकाणी आम्हाला 2-2 ताई या ठिकाणी आम्हाला शिंदे कुटुंबाकडून लाभलेल्या आहेत. स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं, दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यात आपलंच प्रतिबिंब बघावं, आपलंच प्रतिबिंब बघावं असं आदर्शवत कुटुंब असणार आमचं शिंदे कुटुंब. यानंतर मी आमच्या नेत्या सौ आशाताई शामदूर शिंदेताई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन व मनोगत व्यक्त करावं. आशाताई तुम आगे बढ़ो, आशाताई तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. महामानवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बसवेश्वर, सर्व महामानवांना अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शेका पक्षाचे प्रमुख भाई जयंत पाटील, आपले लोहा कंधारचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आणि सर्व स्टेजवरील प्रतिष्ठित मंडळी, सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते आणि माता भगिनींनो, काल सगळ्यांना असं वाटलं की आता आपल्याला सोनियाचा दिवस आला, कारण आशा श्यामसुंदर शिंदेंची उमेदवारी शेका पक्षातून जाहीर झाली. परवा मीटिंग झाली तेव्हा सगळ्यांची इच्छा होती की ताईने उभं राहावं, पण मला असं वाटत होतं की आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आपल्या मतदारसंघाचा विकास वाखाणण्याजोगा केलेला आहे की आत्तापर्यंत तो विकास कुणीही बघितलेला नाही, ह्याचे तुम्ही साक्षीदार आहात.
लोहा शहरासाठी 200 कोटीचा निधी, कंधार शहरासाठी 220 कोटीचा निधी आणि पूर्ण मतदारसंघासाठी प्रत्येक गावात, वाडी, तांड्यात सगळीकडं निधी आणि काम. कित्येक लोक म्हणे ताई आम्ही विकासाला बघूनच तुमच्याकडं प्रवेश केला. आणि ही सर्व माणसं म्हणजे ही सर्व कार्यकर्ते जे मिळाली, हे सगळे जमली, ते रोजानी आणलेली नाहीत, तर हे सगळे आपल्या विकासाच्या कामावर आलेली जोडलेली माणसं आहेत, जीवाभावाची माणसं आहेत. आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्याजणी माता भगिनी, आता आपल्याला एक महिला उमेदवार, आपली लाडकी बहीण, आपले सगळ्यांचे प्रश्न जाणून दुःख सोडवणारी, आणि तुम्हाला अनुभव आहे बाई सगळ्यांना की मुंबईत आल्यानंतर तुमचा प्रश्न कसा सोडवला, की एकाने केला फोन, दुसरीने केला, तिसरीने केला, आणि 50 जणींचा प्रश्न सोडवला. काल परवा कंधारमध्ये 150 बायका आल्या माझ्या आणि त्यांचा 2 दिवसात प्रश्न सोडवला. अशा कित्येक बायकांना रोजचा अनुभव आहे की आपली बहीण ही कसं काम करते आणि कष्ट प्रश्न सोडवते. तुम्ही सगळ्यांनी मला बघितलेलं आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांचा निकाल रात्री 10:30 वाजता लागला आणि रात्री 12 वाजता विजयाची सभा झाली. पण तुमची ही लाडकी बहीण रात्री 12 वाजता विजयाची सभा झाली आणि 3 महिने म्हणजे प्रचार करून थकली नव्हती, तर धो पाऊस पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर 8:30 वाजता हजर होती. याचे तुम्ही साक्षीदार आहात. आणि त्या 8:30 पासून आत्तापर्यंत मी रात्री 12 वाजेपर्यंत रोज मतदारसंघात असते आणि तुमचे प्रश्न सोडवत असते. आता प्रश्न राहिला की आपली उमेदवारी महाविकास आघाडीची आहे का? आपली उमेदवारी महाविकास आघाडीचीच असेल असे आपले पक्षप्रमुख शेका पक्षाचे जयंतभाई सांगतील. त्यांनी वर काय काय चर्चा केली ते. आणि आता ते काल एक जण म्हणाले, एक नेते म्हणाले की आम्ही 6 पक्ष बदलले म्हणे, 6 चिन्ह बदलले. बघा म्हणे त्यांना किती संघर्ष आहे. अहो तुम्ही 6 पक्ष बदलले ते तुमच्या खुर्चीसाठी बदलले. तुम्हाला इथं जागा मिळाली नाही की लगेच दुसरा पक्ष, इथं जागा मिळाली नाही की लगेच दुसरा पक्ष. तुम्ही जनतेचा विचार केला नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या नाही. तुमचे कार्यकर्ते लोकांना कशी तोंड देतील याची जाणीव नाही तुम्हाला. आज एका पक्षाचा प्रवेश, आज एका पक्षाचं तुम्ही बोलणार आणि उद्या लगेच त्या पक्षाला शिव्या देणार. पण लोहा कंधारची जनता वेडी राहिली नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे की खरं कोण आहे. आत्तापर्यंत ज्या टीका केल्या गेल्या की शेका पक्षाचे जयंतभाई यांना काय तिकीट देणार आहे, देणार नाहीत. पण तुम्ही आत्ताच पक्षप्रमुख आमचे साक्षीला आहेत. त्यांनी स्वतःहून बोलवून सांगितलं, आशाताई तुम्हाला आमच्या पक्षातून निवडणूक लढवायची आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे मीडियावर की शेका पक्षाचं तिकीट यांना मिळणार नाही आहे. आणि शेका पक्षाचंच नाही तर ह्या आमच्या विकासाचं रात्रंदिवस गोरगरिबांची सेवा केलेलं 6च्या 6 पक्ष म्हणत होते की आमचं तिकीट घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण तिकीट सोडलं म्हणून त्यांना ते तिकीट मिळालं. पण आपण ते तिकीट का सोडलं? कारण माहिती आहे शेतीमालाला भाव नाही. एवढी महागाई वाढली. शेतीचं जे काही लागतंय खत बियाणं 4 पटीनं 5 पटीनं वाढलं आणि मालाला मात्र भाव नाही. बेरोजगारी वाढली. महिलांना काम नाही. बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार जास्त वाढले. आणि शेतकऱ्यांचे तर एवढे हाल झाले की 4,000ला सोयाबीन असेल तर त्याचा खर्च 3,500 रुपये होतो. मग अशा पक्षासोबत जाण्यापेक्षा, किंवा मला काही मुस्लिम बंधूंचे फोन आले, ताई आप युवती के साथ जाओगे तो हम तुम्हारे साथ नहीं है. लेकिन मैंने कहा मैं जाने वाली नहीं हूँ. कारण आपलं तिकीट इथं असताना आपण दुसरीकडे जाणं मला उचित वाटलं नाही. तुम्ही जाणता आम्ही गेले 40 वर्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब गोरगरिबांची सेवा करतात आणि जातीपातीचं अजिबात बघत नाहीत. पण इथं आल्यानंतर आम्हाला 5 वर्ष झालं आमदार होऊन तुम्ही स्वतः अनुभवतात, सगळा विकास अनुभवता, जातपात बघता. या लोहा शहरामध्ये
अहो जातीपातीचं राजकारण करून स्टंटबाजी करून प्रत्येक गोष्टीला मी केलं ह्याचं एवढं श्रेय घ्यायची सवय झाली होती की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवणार तर मी बसवणार, त्याला 2 वर्ष गाजावाजा लाठीचार्ज काय गरज होती. पण मला आनंद होतो की आमच्याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला, 25 वर्षापासून रखडलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला, बसवेश्वरांचा पुतळा बसला आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सुद्धा पुतळा आमच्याच काळात बसला. खरं मला वाईट वाटतंय की आपण एवढ्या उन्हात बसलात, पण मला माहीत आहे लाडका भाऊ सख्ख्या बहिणीचा झाला नाही तर तुमचा काय होणार. अहो मला सांगा, ज्या बहिणीनं लहानपणापासून त्याच्या सोबत राहिली, खाऊन खेळली, एका मायचं दूध पिलं आणि ती रात्रंदिवस त्याच्यासोबत राहिली, त्याच्या सुखासाठी झटली. तुम्हाला माहिती आहे की बहिणीची माया कशी असती, वेड्या बहिणीची ही वेडी माया. आणि ह्या वेडे मायापायी माझा भाऊ किती मोठा होतोय, माझा तर नवरा कमिशनर आहे, तो आमदार होतोय, तो खासदार होतोय, याच्यातच मी आनंद मानला होता. पण त्या भावाला कळलं नाही की कुठं थांबावं. अरे तुला नांदेड जिल्ह्याच्या जनतेने हाकलल्यावर तुला लोहा कंदारच सापडला का? तिथं नाकारलं तुला, मग तू लोहा कंदारच का निवडलास बाबा? तुला जर वाटत होतं बहीण भावानी एकत्र येऊ नये तर तुला दुसरे पुष्कळ मतदारसंघ होते, तू तिथून लढायला पाहिजे होतं. पण याचा अर्थ तू दाखवून दिलास जनतेला, सगळ्या बहिणींना दाखवून दिलास की मी बैमान आहे, मी बैमानकी करतोय, माझ्या बहिणी समोर येऊन भांडतोय. अरे सगळ्या जगाला माहिती आहे की ही बहीण, एवढ्या सगळ्या बहिणीचं काम तुझ्या मागे राहून एकट्या बहिणीनं केलं होतं. आणि तुला कुठंतरी वाटलं पाहिजे, थोडी लाज वाटली पाहिजे मनाला. काल तू सगळ्यांच्या समोर म्हणतोस एक बहीण गेली म्हणून काय झालं, या सगळ्या बहिणी आहेत. अरे थोडंसं तुला काहीतरी वाटायला पाहिजे होतं म्हणण्यापूर्वी. तुझी बहीण कशी होती, तुझ्या बहिणीने तुझ्यासाठी काय काय केलं होतं. तू तुझ्या सख्ख्या बहिणीला जर बैमान होतोस तर ह्या बहिणी तुझी नोंद ठेवणार आहेत. या बहिणींना माहीत आहे की असे भाऊ असतात आणि ह्या बहिणींना हेही माहीत आहे की आमची जर बहीण निवडून आली, आमची लाडकी बहीण निवडून आली तर आम्हाला लाडक्या बहिणी जाऊन रडता येते, आमचं दुःख सांगता येते. कारण तुला माहिती असेल की राहू द्या हो, तुम्हाला माहिती असेल की सासरी गेल्यानंतर बहिणी भावाला दुःख सांगत नाहीत, बहिणी बहिणीलाच दुःख सांगतात. तर ह्या बहिणी त्यांना खांदा मिळणार आहे दुःख सांगायला. एक लाडकी बहीण गेली तर काय झालं, या सगळ्या बहिणी आहेत. अरे तुला एवढे सगळे बंधू दिसत आहेत माझ्या पाठीमागं. अरे या सगळ्या बंधूच्या आग्रहापायी मी उभं राहिली आहे. हे सगळे बंधू रडत होते, ताई तुम्ही उभं राहा, तुमचा विजय निश्चित आहे. आयुष्यभर सर्वांच्या सुखदुःखात निस्वार्थीपणे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी कामं केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं आणि गेले 5 वर्ष इथं आल्यानंतर राजकारण म्हणल्यावर सगळ्यांनाच करावं लागतं. माझे दीर जाऊ, माझं पुतण्या, माझी मुलगा आणि आता माझ्या सुनबाई पण तुम्ही बघताय. बघता बघता आता तिला 6 महिने झाले, ती पण तुमचं काम करताना कशी दिसेल ते तुम्ही प्रत्यक्षात बघाल. आणि काल म्हणालात तुम्ही की ह्या मतदारसंघाचं वाटोळं होतोय, बट्ट्याबोळ होतोय म्हणे. अरे ह्या म्हणणाऱ्याला जरा आत्मचिंतन कर रे बाबा. काय बट्ट्याबोळ केला, काय तुझ्यासारखे घराघरात भांडणं लावले, कुणाचे डोकं फोडले, कुणावर केसेस केल्या. अरे घर घर केसेस केल्यास तू, प्रत्येकावर ॲट्रॉसिटी ऐकलं नाही तर बोटं छाटणं आणि बोटं छाटून स्वतःचं महत्त्व वाढवून घेतोस काय. पण ह्या जनतेला सगळ्या कळते की कुणाचा त्रास काय आहे. अरे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आमदार झाल्यानंतर आम्ही कोणत्या वाळूवाल्याचे आणि गुटखा मटका दारू व्यापारी कोणीही सांगावं की तहसील पोलीस कुणाचा हप्ता मागितला किंवा तुम्ही ह्याच्यासाठी खर्च द्या म्हणून कुणाला पाठवलं.
आम्ही कुणाचे हप्ते जप्ते घेतले नाहीत, आम्ही कुणाची टक्केवारी घेतली नाही, प्रामाणिक काम केल्याची ही पावती आहे. आणि ही पावती आता मतदानातून मिळणार आहे. कारण ह्या शेवटी सगळ्यांना माहिती आहे की खरं काय आहे. कारण असंच जर होत गेलं तर देश बुडून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात पण काय होतंय. अहो, विकासाच्या राजकारणापेक्षा एकमेकाचे घरं फोडणं, एकमेकाचे पक्ष फोडणं याच्या व्यतिरिक्त काहीही झालेलं नाही आहे. आत्ताही लाडकी बहिणी योजना आणून खुश करावं असं सगळ्यांना वाटलं. लाडकी बहीण योजना आणली आणि त्याचे पैसे दिले गेले. पण लाडक्या बहिणीला माहीत आहे की आपल्या नवऱ्याला जिवंत मारतोय आणि बहिणीला वर चढून ठेवतोय. अरे, नवऱ्याला मारतोय म्हणजे काय? शेतीमालाला भाव नाही, नोकरी नाही म्हणून कित्येक तरुण लग्नाविना राहिलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे माता भगिनींनो, तुमचे मुलं शिकलेले आहेत आणि नोकऱ्या नाही आहेत. अशा कित्येक गोष्टीवर सरकारमध्ये होत आहेत. आणि लाडक्या बहीण योजना आली म्हणून सगळ्यांचे बिलं रुकवल्या गेलेत. कारण सरकारकडं पैसा नाही आहे. सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं रुकवल्या गेलेली आहेत. शेतकरी आत्महत्येची बिलं रुकवल्या गेलेली आहेत. जे ठिबकसाठी पैसे दिले जात होते, शेतकऱ्यांच्या ज्या योजना होत्या त्यासुद्धा बंद पडल्या आहेत. कारण त्यांना असं वाटलं की आपल्या बहिणीला अशी लाच दिल्यावर त्या बहिणी आपल्याला मदत करतील. पण माता भगिनींनो, आपण जाणतो सगळं. आता दिवाळी आहे, कुणी भाऊबीज देत असेल तर बिनधास्त घ्या, तो आपला हक्क आहे. पण मतदान मात्र आपल्या बहिणीलाच करणार आहात याची ग्वाही द्या. आणि घरोघर जाऊन सांगा की ही बहीण कामाची आहे आणि तिच्या मागे तिचा नवरा म्हणजे स्वार्थी नसणारा, निस्वार्थीपणे काम केलेला, गोरगरिबांना मदत केलेला, हजारो लोकांना नोकऱ्या लावलेल्या आणि कित्येक लोकांना पोटापाण्याला लावलेला, कित्येक लोकांचा आजारपण काढलेला तसा नवरा तिच्या पाठीशी आहे. मला खात्री आहे तुम्ही इतिहास घडवणार आहात. आत्तापर्यंत तुम्हाला महिला उमेदवार मिळाली नव्हती, पण ह्या महिलेने 5 वर्ष काम करून फक्त आमदारकीचीच उमेदवारी मिळाली नव्हती, तर तिला खासदारकीची पण उमेदवारी मिळाली होती. ह्याची नोंद देशावर घेतल्या गेली होती आणि खासदारकीची उमेदवारी मिळाली होती. पण आमचे पतिराज म्हणाले, कुणीतरी म्हणतंय कशाला समोरासमोर लढायचं. अहो, म्हणलं ते तिकडं नाही लढलं तर तिकडं पडणार आहे ना आपल्याच मुळावर येणार आहे. तसं आपल्याच मुळावर आलं. पण आता काय सांगणार, मुळावर येणाऱ्याला कळलं पाहिजे होतं. हो ना, सगळ्यांनाच माहिती आहे, तेच सांगते मी. आता माझी पहिलीच वेळ आहे निवडणूक लढवायची. मी एक गृहिणी आहे, मी मुंबईत राहिलेली आहे आणि कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आहे. माझा हा पहिला हे आहे. पण मला माहिती आहे की तुम्ही इतिहास घडवणार आहात. आपण लोहा मार्केट कमिटी निवडणूक लढवली आणि ती एवढ्या प्रचंड मताने विजयी झाली. तसा विजय तुम्ही करून देणार आहात. त्याचबरोबर मागची आमदारकी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक मताने सगळ्याचे डिपॉझिट जप्त होऊन आपण निवडून आलो होतो. त्याही पेक्षा आता माता भगिनी प्रचार करून मला जास्त मताने निवडून देणार आहेत ह्याची मला खात्री आहे. मला तुमचा विश्वास आहे की मला जास्त सांगावं लागणार नाही आहे. ही 5 वर्षाची कामाची पावती आहे. बहिणींनो, मला सांगा, तुम्हाला दुःख सांगायला मी जवळची वाटेल की तुमचा भाऊ कालचा जवळचा वाटेल? हो, हा, बहीण जवळची वाटेल. कारण बहीण भावनिक असते, ती ऐकून घेते आणि खरोखर त्याचा विचार करते. भाऊ ऐकत ऐकत पुढे निघून जाते. तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे, हाय की नाही? हाय की नाही सांगा? हां, सगळ्याला. आणि हे उदाहरणच आहे की बाई, डोळ्यासमोर उदाहरण आहे की ज्या बहिणीने 40 वर्ष भाऊ पुढं जाण्यासाठी प्रयत्न केले, त्या भावाला हा भाऊ बैमान झाला तर तुमचं काय खरं आहे तुम्ही लक्षात घ्या. ही तर सगळी भूल थाप आहे.
ह्या बहिणीने तुम्हाला माहिती आहे शेवटपर्यंत या भावाला मदत केली. पण आता एवढे माहीर आहेत बघा अफवा उठवण्यामध्ये. आता परवापासून एक मी फॉर्म भरणार हे निश्चित झालं की आधी निरोप असं करा तसं करा, म्हणजे त्यांनी दिले की नाही मला माहीत नाही, पण चालू होते. पण त्याच्यात त्यांचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्याला बोलवायचं, अरे ते बहीण भाऊ एकच होतं आणि आपल्या साहेबाला मंत्रीपद देणार राहतं, बहीण उचलून घेणार आहे, माहीत आहे बहीण भावालाच मदत करते, उचलून घेणार आहे. पण ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ही बहीण आता कुठल्याही परिस्थितीत उचलून घेणार नाहीये. आणि तुम्हाला आपले शेका पक्षाचे प्रमुख जयंतभाई शब्द देतील. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की निवडून आल्यानंतर मंत्रीपद आपलंच आहे, त्याच्यामुळं कुणाला मंत्रीपद मिळणार आहे म्हणून आपण कुणाच्या मागे राहणार आहोत. बाजारात तुरी आणि भाटभाटणीला मारे, अरे इथून निवडून ये आधी आणि मग बघ तुझं मंत्रीपद आणि मग तू समजावून सांग लोकांना. तर ह्या पद्धतीचं सांगणं जर कोणी हे केलं की बहीण उचलून घेणार आहे फॉर्म, आज आता मी हे सांगितलं, उद्या दुसरी ट्रिक वाचतील की बहीण कशी उचलून घेणार आहे, तिसरं काहीतरी सांगतील, चौथं काहीतरी सांगतील, पाचवं असं सांगतील की तिलाच वर मंत्रीपद देणार आहेत म्हणून ती उचलून घेणार आहे. पण असं काहीही होणार नाही. मी फॉर्म उचलून घेणार नाही. आपण ताकदीनिशी लढवणार आहोत. आपली एवढी ताकद आहे, एवढे कार्यकर्ते जमलेले आहेत. आणि हीच निवडणूक नाही तर निवडून आल्यानंतर जशी आपण मार्केट कमिटी निवडून आणली तशा सगळ्याच, म्हणजे जिल्हा परिषद असो नगरपालिका असो, त्याच ताकदीने आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे सांगते मी तुम्हाला, हम लढेंगे भी और जीतेंगे भी. महिलांनो तुम्ही विश्वास ठेवा. मागच्या 5 वर्षात आपल्या बहिणीने काय केले, बंधूंनो तुम्ही बघितलेलं आहे की सगळं काय केलं, हे खरं आहे का खोटं आहे. विकास केला म्हणून नुसत्या थापा मारलेल्या नाही आहेत, पेपरबाजी केलेली नाही आहे, बॅनरबाजी केलेली नाही आहे, तर त्या रस्त्यावरून तुम्ही जाता, ते गोडाऊन तुम्ही बघता आणि सगळ्याच जे जे काय काय गोष्टी, पाणी पिण्याच्या योजना ज्या ज्या काय झाल्यात त्या सगळ्या तुम्ही बघता. निवडून आल्यानंतर महिलांचे प्रश्न सोडवणं, गोरगरिबांना न्याय देणं, पाणी, सिंचन, ह्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी झटेल हा शब्द आणि वचन तुम्हाला देते. भूलथापांना बळी पडू नका. आणि आपला निकाल, आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं, कुणीही कुणाच्या धमक्यांना बळी पडू नका. कुणी जर धमकी देत असेल तर मी त्यांचा सांगते की मी पण गोविंदराव पाटील चिखलीकरांची लेक आहे. तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना केसाला धक्का लावून बघा किंवा धमकी देऊन बघा, मी पण तुमची काय आहे ते बघते. कारण मी पण गोविंदराव पाटलाची लेक आणि श्यामसुंदर शिंदे साहेबांची बायको आहे कमिशनर. त्याच्यामुळं तुम्ही कोणाला धमक्या देण्याच्या नादात पडू नका. काल एक आमचा कार्यकर्ता तिकडं गेला, आज म्हणे ताई मला दारू पाजून नेलं. अरे बाबा असं कसं दारू पाजली तुला, तू आता कोणाच्या दारूच्या नादाला लागू नको. हेच धंदे चालू राहणार आहे, दारू पाजून न्यायचे. आपल्याला विकास करायचा आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर रात्री बसू नका बरं का. हा, दिवसा बोला, कोणाला बोलायचंय ते, रात्री फार वाईट आहेत. आता तुम्ही सगळ्या जणी एवढ्या उन्हात आलात, जयंतभाई माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही तेवढा लांबचा प्रवास करून आलात. खरं तर तुमच्या घरी म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये 4 फॉर्म भरायचे होते, त्याच्यात त्यांच्या सुनबाईचा पण फॉर्म होता. तरीही ह्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इथं आलात. मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं आणि एवढ्या उन्हात विराट असं रॅलीचं रूप दाखवलं. त्याच पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाणार आहात, सगळ्यांना समजावून सांगणार आहात, ठणकावून सांगणार आहात आणि तुम्ही स्वतः आपल्या नातेवाईक, आपले घरचे प्रत्येक जण मतदानाला जाणार आहात आणि आपल्या लाडक्या बहिणीला सगळ्यात जास्त मताने सगळ्यांचे डिपॉझिट जप्त करून, नाहीतर तुम्हाला माहिती आहे पुन्हा जर तेच भूत निवडून आलं तर काय होईल. राक्षसांचा जसा संहार झाला होता तसं होईल.
एक लक्षात ठेवा, तुम्हाला परत पुढचे दिवस तसे बघायला मिळतील. कारण हे सांगितलेले तुम्ही आहात मला, की ताई तुम्ही आलं तेव्हापासून आम्हाला सावलीत बसल्यासारखं वाटतंय, आम्हाला शांत झोप येते, आमच्यात मारामारी नाही, भांडणं नाही, डोकं फोडणं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि प्रचंड मताने निवडून द्या अशी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करते. आणि बघा बाई, पूर्वज म्हणलेत, तुम्हाला माहीत आहे, बाई लेकीला बाई मान झाल्यावर याचं काही बरं होईना माय म्हणतात की नाही. आणि पहिलं पिढीला होता, आता घडीलाच झाले माय. आता आपल्या नांदेडच्या लोकांना दाखवून दिले की बापू बहिणीला बैमान झालास. आता इथल्या लोकांनी दाखवून द्यायचे. माझ्या आईवडिलांनी तर सांगून गेले त्याला शेवटच्या वर्षी, बापू आणि अशा बाईला श्यामसुंदर शिंदे साहेबांना बैमान होऊ नको बरं, आणि तसं जर झालं तर तुझं काही बरं होईना बघ. तर माझ्या आईवडील नक्कीच वरून बघत असतील. माझ्या आईवडिलांना पण मी नमन करते. आणि आई बाबा खरंच तुम्ही बघा अशी मी तुम्हाला विनंती करते. थांबते. माझी बहीण आशाताई शिंदे, विधिमंडळातील माझे सहकारी श्यामसुंदर शिंदे, बाकी कोणाची नावं घेणार नाही, पण माझी सूनबाई या ठिकाणी चांगल्या बोलल्याबद्दल तिला पहिल्यांदा या ठिकाणी धन्यवाद देतो आहे. सगळ्या लोकांच्या नादी लागा, पण बाईच्या नादी कधी लागायचं नाही. मी माझा अनुभव सांगतो. श्यामसुंदर शिंदेची आणि माझी दोस्ती ही जवळजवळ 50 वर्षाची आहे. दोस्ती कशी ठेवायची हे श्यामसुंदर शिंदेकडनं शिकावं. त्यांनी बराच काळ रायगडमध्ये काढला आणि त्याच्यामध्ये दोस्तीची गोष्ट राहिली नाही, ती फॅमिलीची झाली. आज जे या ठिकाणी मी जाहीररित्या कबूल करतो की मी श्यामसुंदर शिंदेनाच तिकीट देणार होतो आणि दिला असतो, पण बाईच्या नादी कसं लागायचं नाही. या मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते हे माझ्याकडे गेली 2 महिने सांगत होते, मी हो म्हणत होतो, पण बाई माव असतात. त्यांनी नवऱ्याला बाजूला ठेवून नवऱ्यावर मात करून तिकीट मिळवलेलं आहे, सगळ्यात मोठा आहे. आणि मी जास्त वेळ बोलणार नाहीये, कारण सकाळपासून उपाशी आहे. दोघांनी मला काही घातले नाही खाऊ. विनोदाची गोष्ट सोडून द्या. हा मतदारसंघ कोणाचा? हा मतदारसंघ केशवराव धोंडगे यांचा. तुमचं मला कौतुक वाटतं आणि श्यामसुंदरना धन्यवाद देतो. मी लहानपणापासून कंधारमध्ये लोह्यामध्ये येत होतो, पण चित्र बदललं, रस्त्याचं चित्र बदललं, लाईटचं चित्र बदललं, संपूर्ण प्रशासकीय इमारत मी जी बघितली, तिथली गोडाऊन बघितली आहे फॉर्म भरताना गेल्यानंतर. हे मला पण 25 वर्षात जमलं नाही, ते श्यामसुंदर शिंदेंनी 5 वर्षात केलेलं आहे. या मतदारसंघाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याची किमया त्यांनी केली. मला वाटतं एवढा निधी कधी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्हाला कधी मिळालेला नाहीये. खोटं बोलतो का? एवढे ग्रामीण भागामध्ये पैसे कधी आले नाहीत. आणि त्यावेळेला एक छत्री काँग्रेसचं राज्य होतं. विरोधी पक्षाचे 20-25 जे आमदार यायचे, त्याच्यामध्ये तुम्ही केशवराव धोंडग्यांना पाठवायचे आणि त्यांचा निधी कापण्याचं काम त्यावेळेचे राज्यकर्ते करायचे. आज बऱ्याच वर्षांनी तुम्हाला निधी मिळाला. शेवटच्या सत्रात थोडं शांत राहा पाठीमागे. शेवटच्या सत्रामध्ये 2400 कोटी रुपये
सिंचनासाठी बजेटमध्ये मंजूर आणणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे. पुढल्या 5 वर्षामध्ये संपूर्ण तालुका सिंचनमय होईल. तुम्ही मला किती ओळखता मला माहिती नाही, पण विधिमंडळाचं माझं कामकाज तुम्ही बघितलं असाल, ऐकलं असाल. माझी ताकद हे विधिमंडळ आहे. हे IAS असल्यामुळे कुठल्याकडे फाईल गेली तर पूर्ण IASला नाही म्हण, आणि वरती वहिनी जायच्या दंडुका घेऊन, काम भाऊजी करा, आणि प्रत्येक वर्क ऑर्डर आणण्याची जबाबदारी तुम्ही पण घेतली. अनेक आमदार म्हणून त्यांनी काम केलं, पण आमदारकी चालवली कोणी? आशाताईंनी. त्या चुकीचं बोलतो? संपूर्ण आशाताईंनी ही आमदारकी चालवली आहे. मला आशाताईचा अभिमान वाटतो. अशी बहीण असावी आणि माझ्यासारखाच भाऊ असावा. शिंदे साहेब टाळी वाजवतात, पण हे मेवण्याच्या प्रेमामध्ये आज जास्त होते. त्याला मोठा यानीच बनवला. शिंदे साहेब, मेवण्याला कोणी बनवलं मोठं? हे पाप तुमचंच आहे. काय त्याचा साक्षीदार मी आहे. या दोघांमधला वकील मी होतो. काय चुकीचं आहे? या दोघांमधला वकील मी होतो. मी पुन्हा येईन, पुन्हा 20 तारखेपर्यंत एकदा येणार आहे. मी बोलणार आहे, याचे सगळे कारभार तुम्हाला सांगणार आहे. पण मी निश्चितपणे सांगतो की ज्या पद्धतीचं जो स्वतःच्या बहिणीचा भाऊ जो स्वतः बहिणीला सांभाळू शकला नाही, तो तुम्हाला सांभाळणार आहे का? जो स्वतःच्या बहिणीला वाटेल ते बोलतो, तो या ठिकाणी समाज आपला कधी त्यांना माफ करणार नाहीये. एक गोष्ट अशी आहे, शेका पक्षानं 2 महिला दिलेल्या आहेत. मी जास्त प्रभावित का झालो? मी 2 मिनिटच बोलणार होतो, पण आशाताई शिक्सरावर शिक्सर मारत होत्या की एक चांगल्या तऱ्हेचं वक्तृत्व मी पहिल्यांदा त्यांच्या तोंडून बघितलं. माझी सून मी या अलिबागमध्ये उभी केलेली आहे. 70% महिला. कधी शेका पक्षाची राज्य हे 75 वर्ष अलिबागमध्ये आहे, पण एवढ्या महिला कधी जमल्या नाहीत. सर्व पक्षीय महिला या ठिकाणी आल्या होत्या. तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअपवर की 60-70 हजाराची पब्लिक, त्यावेळी त्याच्यात 50% महिला होत्या. नवीन पिढी हे वेगळ्या तऱ्हेने घडवते, आणि घडवली तर चांगल्या प्रमाणे काम करते. अशा ताईला मी या ठिकाणी सांगेन, तुमचं शिक्षण किती आहे ते नवऱ्याला सांगा, पण नवऱ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं बोलता. काय चुकीचं बोलतो? ज्या पद्धत आहे, खरोखर तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका. या ठिकाणी अरे महाविकास आघाडीच्याच उमेदवार आहे. महाविकास आघाडी जयंत पाटलाच्या आणि पुढाकारानं ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीचे कर्ज माफ करायची म्हणून जी आम्ही रॅली नागपूरला काढली, बस बंद गेलो, कोविड चालत गेलो, त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डावे पक्षच होते. सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना आलेली आहे. पण कालच मी उद्धवजींना बोललो, आणि महाविकास आघाडीमध्ये एक सूत्र झालेलं आहे, जो सिटिंग आमदार आहे तो मागायचा नाही. शेका पक्षाचा सिटिंग आमदार एकमेव या ठिकाणी आपला आहे. पण मला गरज नाही वाटत. तू फोन बंद कर, जास्त नाही फोन करायचा. आपल्याला गरज नाही वाटत. आशाताईने ज्या पद्धतीचा अभ्यास केला आणि जी बांधिलकी केली, जी आपुलकी मिळवली, मला वाटतं आशाताईचा विजय आजच झाला असं मी तुम्हाला सांगतो. त्याला चढवण्यासाठी नाही,
मला वाटले बोलतील कशी एवढ्या बोलतील किती 5 मिनिटात बोलतील, पण एक प्रभावी आमदार म्हणून विधिमंडळामध्ये आपण त्यांना घडू हे मी सांगतो. ज्या पद्धतीचं विधिमंडळामध्ये माझी सूनबाई पण येईल असं मला वाटतं. खाली बसा, उठू नका कोणी. आणि त्या 2 मिनिटात संपवतो. या ठिकाणी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आहोत, कोणी बोललो, आणि इथले स्थानिक आहोत. कंधारमध्ये आणि लोह्यामध्ये राहणारे उमेदवार आपण आहोत, पुण्यामध्ये राहणारे आपण आपला उमेदवार नाही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी शेका पक्ष आणि महाविकास आघाडी ही सर्व शक्तीनिशी आशाताईच्या पाठीमागे राहील. या कंधारमध्ये आज मला एकच आधार आणि आशा वाटते की कंधारमध्ये एकच आशा आहे, शिंदे आशा. ही जनतेचे दैनंदिन कामं या ठिकाणी चांगल्या ठमकार मांडणारी ही पहिली महिला येते. आणि कंधारच्या इतिहासात पहिली महिला आमदार म्हणून आशाताईंचं नाव इतिहासात नोंदलं जाईल असं मला वाटतं. आज हजारो कोटीची कामं या ठिकाणी केली. 700-800 कोटीचे ग्रामीण भागामध्ये कॉन्क्रिटिंगचे रस्ते तुम्हाला माहिती होते का? शिंदे साहेबांनी करून दाखवले. गावोगावचे रस्ते याचं सिमेंटीकरण कॉन्क्रिटिंग करण्याचं काम या ठिकाणी प्रामुख्यानं शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मला वाटतं प्रत्येक निवडणुकीला पक्ष बदलणारा उमेदवार जनता स्वीकारणार आहे का, खरा सवाल माझा तुमच्या पुढे आहे. मी मोजले मगाशी तर 9 वेळा तुमच्या भावानी पक्ष बदललेले आहेत. तुम्हाला कौतुक असेल पण आम्हाला दुःख होतं. 9 वेळा बघा, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी भाजप, कधी सेना, पुन्हा राष्ट्रवादी, लोक भारतीचा मी दिला होता फॉर्म त्याला. हे पाप आमचंच आहे. मी एकच सांगतो, रिपब्लिकन राहिला. मला वाटतं की मी जास्त वेळ इथे बोलणार नाही. मी निश्चितपणे शिंदे साहेबांना धन्यवाद देईन. त्यांनी कार्यकर्त्यांचं ऐकून या ठिकाणी जी आपली आमदारकी बायकोला बहाल केली ते आम्ही कधीही विसरणार नाही. पण तुम्हाला पण आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. पैसे आणण्यासाठी तुम्हाला पण आम्हाला कुठेतरी बसवावंच लागणार. त्याच्यापेक्षा मोठं करू. मी एकच सांगतो, महिलांना सांगतो, या ठिकाणच्या 70% महिला आशाताईंना मतं देतील. तुम्ही प्रचार केला पाहिजे आणि जिद्दीने काम केलं पाहिजे. मी 2च घोषणा देऊन माझं भाषण संपवणार आहे. लढेंगे, कमी आवाज आहे. सगळ्यांनी हात वरती करायचा आहे. लढेंगे. मी दुसरी घोषणा देतो, जी गावात आशाताई आल्यानंतर प्रत्येकाने बोलायची आहे. आशाताई को लाल सलाम बोलायचं. आशाताई को लाल सलाम. आशाताई को लाल सलाम. आशाताई को लाल सलाम. लढेंगे. आशाताई को लाल सलाम. तुम्ही जोरात नाही बोला. महिलांनी लाल सलाम. धन्यवाद. मला बोलण्यासारखं का आशाताई ठेवलं नाही. माझे सगळे मुद्दे दलित जर आवाज नाही त्यांना आवाज देण्याचं काम करू. सिंचन वाढू, महिलांचं सक्षमीकरण करू आणि महिलांच्या आर्थिक प्रगतीत कशी होईल, त्यांना पैसे कसे मिळतील
वेगवेगळ्या योजनेमार्फत ते आम्ही तुम्हाला मदत करून महिलांचं सक्षमीकरण करून बचत गटाच्या मार्फत महिलांना श्रीमंत करू असं आपल्याला सांगतो. जास्त वेळ घेणं बरोबर होणार नाही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आमच्या कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या. तुमचं कुठलेच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, आपल्याला पश्चाताप होणार नाही असं अभिवाचन देतो. माझे 2 शब्द संपवतो.